काय बी म्हण प्रशांत, आपल्याला भाऊसाहेबले खमके भेटले बरं का. अहो नाना, असल्या खटल्यात हातखंड आहे भाऊसाहेबांचा. आपली केस कशी फटाफट वळवली बघितलं ना. हा बघितलं बा, देवासारखा माणूस शोधून काढलाय तो. नाना, आपल्या काकाच्या दोन्ही पुरी भाऊसाहेबांच्या हाताखाली शिकतात बर का. हा का, मग तर काहीच अडचण नाही गड्या. प्रशांत आपल्याच वाडग्यात लहानाचा मोठा झालाय, पण कधी बोलला नाही बेटे. संतोष, बराच वेळ झाला गड्या, भाऊसाहेब काय दिसना. अरे आले की भाऊसाहेब. जय भीम, जय संविधान भाऊसाहेब. जय भीम जय भीम. इथे का बसलाय? या आतमध्ये या, केबिन मध्ये. प्रशांत, आज तुम्हा सर्वांना इकडे बोलवण्याचं कारण समजलंच असेल तुम्हाला, नाही का? नाही भाऊसाहेब, नाही म्हणजे तुम्ही सांगितलं तर समजेल आम्हाला. खरं तर सांगायचा मुद्दा हा आहे की आज आपल्या केसच्या निकालाची सुनवाई आहे. आपली एकता आणि पॉझिटिव्हिटी कायद्याच्या चौकटीत बसून मी सर्व आर्ग्युमेंट्स केलेले आहेत. वरच्या सेटचं पारडं पैशाने जरी जड असलं तरी कायद्याने आणि न्यायाने आपलंच पारडं जड आहे. परंतु न्यायदेवता जो निकाल देईल त्याचा आपण सर्वांनी आदरपूर्वक सन्मान करायला हवा, असं माझं मत आहे. भाऊसाहेब, आमचा तुमच्या युक्तिवादावर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. बाबासाहेबांनी आम्हाला कोणापुढे झुकायला नाही शिकवलं. आज या कोर्टामध्ये जो निकाल लागेल तो लागेल. आम्ही पुढच्या लढ्याला पण तयार आहोत. बहुतेक त्याची गरज पडणार नाही प्रशांत. वरचा शेठ व त्याच्या गावगुंडांवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत बरेचसे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात कलम 307 अंतर्गत, स्त्रियांचा विनयभंग केल्याच्या विरोधात कलम 354 अंतर्गत व मुलांवरती केलेल्या अत्याचाराच्या विरोधात चाइल्ड ऍक्ट अंतर्गत